मित्रांनो, पद्मावती ॲग्रो इंडस्ट्रीज यांनी गांडूळ व त्यांच्या प्रजाती याविषयी वर्मीवेड, गांडूळ बीज यासारख्या खताची या ठिकाणी आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. तर पद्मावती ॲग्रो इंडस्ट्रीज यांनी गांडूळ शेतीबद्दल या ठिकाणी या प्लॉटमध्ये मार्गदर्शन करत असतात. तर आपण नक्की या प्लॉटला भेट द्या आणि आपण पाहू शकता की वर्मीवॉश लिक्विड तयार झालेले बेड, बांबूच्या स्टिकच्या साहाय्याने बेडची उभारणी आणि जागा तयार करून निर्जंतुकीकरण करून घ्यावे, अशा स्टेप बाय स्टेप आपल्याला गांडूळ खत प्रकल्प या ठिकाणी पाहता येतो. मित्रांनो, आपण पाहू शकता की इथे टोकी नोओनेसिस फॅमिलीमध्ये या विविध प्लॉटमध्ये आपल्याला शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेले आहेत. तसेच टोमॅटो फवारणी वेळापत्रक अशी वेगवेगळी माहिती या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना दाखवण्यात आलेली आहे. तर आपण आतमध्ये पाहू शकता की आप्पासाहेब पवार कृषी तंत्रज्ञान दालन क्रमांक 1 मध्ये PDCC बँकेचा हा समोरचा स्टॉल आहे. त्यानंतर RNS कंपनीने समोर एक स्टॉल लावलेला आहे. त्यानंतर झायटॉनिक नाते बळीराजाचे शेतीचे बळीराजाच्या विश्वासाचे असे वेगवेगळे स्टॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर या स्टॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध माहिती देण्यात येत आहे. तर हे न्यूट्रीहार्ट माध्यमातून झिरॉन पॉवर तसेच विविध शेती तंत्रज्ञानाची माहिती या ठिकाणी आपल्याला देण्यात येत असते. तर KB बायो ऑर्गॅनिकचे दर्जेदार उत्पादन म्हणजे फलटणच्या जवळची एक कंपनी आहे. त्यांनी आपले या ठिकाणी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध प्रोडक्टचे ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी केलेले आहे. झायटॉनिक नाते बळीराजाचे विश्वासाचे या ठिकाणी विविध शेती तंत्रज्ञानाची माहिती आणि त्यांच्या प्रोडक्टची माहिती या ठिकाणी दाखवलेली आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकता की पॅरादीप या कंपनीने फेम हब यांच्या प्रोडक्शनचे जाहिरात या ठिकाणी केलेली आहे. तर या ठिकाणी आपण नक्की. तर मित्रांनो, हा जय किसानचा स्टॉल आहे. तर यामध्ये जय किसानच्या विविध खतांची माहिती आपल्याला मिळते. तर डेअरी प्रोडक्ट नेचर डिलाईट डेअरी अँड डेअरी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपल्या डेअरी प्रोडक्टचे विविध उत्पादन या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. तर पॉम्पो एक्सपर्ट या कंपनीच्या खताविषयी या ठिकाणी विविध प्रोडक्टची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळेल. तसेच समोर आपण पाहू शकता की बारामती ॲग्रो दुग्ध व्यवसाय तसेच पोल्ट्री फार्मसाठी पूर्णही माझ्या प्रगतीचा साथीदार या थीमच्या आधारे त्यांनी या ठिकाणी आपल्या प्रोडक्टची जाहिरात केलेली आहे. या ठिकाणी शेतकरी अत्यंत मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत. तर समोर आपण जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड म्हणजे सिंचन पद्धतीतील अग्रेसर कंपनी यांनी या ठिकाणी त्यांचा स्टॉल दाखवलेला आहे. तर या ठिकाणी आपण या प्रदर्शनामध्ये नक्की भेट द्या आणि याविषयी माहिती घेऊ शकता. मित्रांनो, या बायर कंपनीचा हा प्लॉट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर बायर कंपनीने आपल्या विविध पिकांचे या ठिकाणी लाईव्ह डेमो आपल्याला दाखवण्यात आलेले आहे. तर इकडे आपण पाहू शकता की मिरची पीक आहे, तसेच झेंडू, तसेच इथं चायनीज मका. या ठिकाणी बायर कंपनीने मकेचा अत्यंत सुंदर पद्धतीने पिरॅमिड तयार करून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी प्रदर्शनासाठी ठेवलेलं आहे. तर आपण समोर पाहू शकता की सरासरी 14 ते 13 फुटापर्यंत या ठिकाणी मक्याची वाढ झालेली आहे. तर मित्रांनो, शेती करत असताना विविध तंत्रज्ञानाचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि शेती करत असताना ते तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये वापरलं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मुळात शेती ही पारंपरिक पद्धतीने आता न करता ती आधुनिक पद्धतीने करावी यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी अशा विविध प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे. आणि आपण समोर पाहू शकता की आय लव्ह बायर लर्निंग सेंटर अशा पद्धतीने सुंदर सजावट करून शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा या कंपनीने प्रयत्न केलेला आहे. आणि याबरोबर शेतीचे विविध प्रात्यक्षिकही या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी लाईव्ह डेमोच्या स्वरूपात दाखवलेले आहेत. तर आपण पाहू शकता ही 14 ते 15 फुटापर्यंतचे सुंदर मका या ठिकाणी लाईव्ह डेमोच्या द्वारे आपल्याला पाहता येते. मित्रांनो, आपण हे प्रदर्शन पाहत असताना पुढे प्रवेश केला आपण डॉक्टर आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी यांत्रिकीकरण दालन. तर या दालनामध्ये प्रवेश केला आपण. यांत्रिकीकरणाचे सर्व वस्तू आणि प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर आपण समोर पाहतात सातारा महाराष्ट्राचा अभिमान आपला कुपर ट्रॅक्टर. तर या ट्रॅक्टरबद्दल या ठिकाणी जर ज्यांना ट्रॅक्टरविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर त्यांनी प्रदर्शनाला नक्की भेट द्या. इथं कुपर ट्रॅक्टरचा लाईव्ह डेमो इंजिनसहित या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. तर त्या इंजिनची कॅपॅसिटी समोर पाण्याचं इंजिनही या ठिकाणी कुपरचं दाखवण्यात आलेलं आहे. तर आपण मेसिओ
कंपनीचा या ठिकाणी रोटावेटर, कल्टिवेटर, मल्चर यासारखे विविध तंत्रज्ञान मेसो कंपनीचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण समोर पाहू शकता मेसो कंपनीचे विविध तंत्रज्ञान आणि यासाठी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी विविध प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी मगाशी आपण पद्मावती ॲग्रो इंडस्ट्रीचे खत डेमो पाहिला, गांडूळ खत. तर या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्षात या डेमोची प्रकल्प येथे दाखवलेला आहे. तर समोर आपण दूधधारा ॲग्रो यांची आपण माहिती पाहत आहोत. तर मित्रांनो, आपण शेतकऱ्याच्या दुग्ध व्यवसायासाठी दूधधारा ॲग्रो यांचे विविध प्रोडक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच स्पार्क ॲग्रो बारामती यांचं पॉवर टिलर, पॉवर विडर समोर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच बळीराजा ब्लोअर्स बारामती यांचे विविध प्रकारचे ब्लोअरही या ठिकाणी आपल्याला पाहण्यासाठी आहेत. तर आपण समोर पाहू शकता की ब्लोअर, नवीन बळीराजा हे ब्लोअर आपल्याला शेतीसाठी आपण पाहू शकता, त्याचे फायदे जाणू शकता, इंडस्ट्रीज बारामती यांचं कुट्टी मशीन तसेच विविध शेती उपयोगी यंत्र अवजार यांचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर समोर आपण पाहू शकता की बारामती कृषी विज्ञान केंद्राचे बदक पालनाचा प्रोजेक्ट आणि समोर शेळी, कोंबडी आणि कंपोस्ट खताचा जो प्रोजेक्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. तर आपण हा अशा प्रकारे यांत्रिकीकरणाचा भाग पाहिलेला आहे. तर आता आपण हा यांत्रिकीकरणाचा भाग पाहून प्रदर्शनाच्या पुढील टप्प्यामध्ये प्रवेश करणार आहे. समोर आपल्याला भीमतडी जत्रा अवगल्ली आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, प्रदर्शनाच्या पुढील टप्प्यामध्ये मधुमक्षिका पालन प्रदर्शनाचा पुढील टप्पा पशुपक्षी प्रदर्शन, दालन, नैसर्गिक शेती तंत्रज्ञान आणि बाहेर जाण्याचा मार्ग आहे. तर त्यापूर्वी आपण भीमतडी जत्रा म्हणजे या ठिकाणची खाऊगल्ली पाहण्यासाठी आपण या ठिकाणी जाणार आहे. तर आपण पाहू शकता की अत्यंत सुंदर पद्धतीने या खाऊगल्लीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. तर विविध महिला बचत गटाचे स्टॉल तसेच विविध बचत गटाचे स्टॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी विविध शेतकऱ्यांनी आपला अल्प वापर करण्यासाठी थांबलेला आहे. तसेच जेवणाची, नाश्त्याची चांगली प्रकारे सोय या ठिकाणी महिला बचत गटाच्या स्टॉलच्या माध्यमातून आहे की शेतकऱ्याची आणि महिलांची उन्नती व्हावी यासाठी बचत गट असणं आवश्यक असतं. आणि बचत गटांना प्रेरणा देण्यासाठी या कृषी विज्ञान केंद्राने आपल्या या प्रदर्शनामध्ये बचत गटाचे भव्य स्टॉल स्थापन करून आपल्या प्रोडक्टची जाहिरात करण्यासाठी या ठिकाणी बचत गट स्टॉल उभे केलेले आहेत. तर आपण पाहू शकता की विविध शेतकरी या ठिकाणी या बचत गटाच्या स्टॉलच्या माध्यमातून अल्पोपहार करताना दिसत आहे आणि विश्रांतीसाठी अतिशय सुंदर अशी जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, आपण आता बचत गटाचे विविध स्टॉल पाहून प्रदर्शनाच्या पुढील टप्प्यामध्ये प्रवेश करत आहोत. तर या ठिकाणी भारतातील पहिला इंडो डच प्रकल्प भाजीपाला गुणवत्ता केंद्र बारामती तसेच वेगवेगळे प्रयोग हे कृषी विज्ञान केंद्राचे स्वतःचे प्रयोग आहेत. तर आपण हे या ठिकाणी पाहू. समोर पाहतात आपण की कृषी विज्ञान केंद्राची स्वतःची अशी फळपीक रोप वाटिका. तर याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध फळझाडाची रोपे, गुणवत्तापूर्ण रोपे देण्यासाठी हे कृषी विज्ञान केंद्र प्रयत्न करत असतं. तर पलीकडे आपण पाहता तर इकडं कृषी विज्ञान केंद्राचा शाश्वत शेतीचा प्रकल्प आहे आणि या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राचे विविध प्रकल्प आपल्याला पाहायला भेटत असतात. तर मित्रांनो, आपण या प्रदर्शनातील कृषी विज्ञान केंद्राची फळपीक रोपवाटिका पाहण्यासाठी आपण आलेलो आहे. तर इथे आंबा, नारळ, चिकू, पेरू यासारख्या प्रमाणित फळपिकांची रोप आपल्याला मिळतात. तसेच शेतकऱ्यांना या फळपिका बागेसाठी अनुदान मिळावं यासाठी ही फळपीक रोपवाटिका सहकार्य करत असते. तर विविध फळपिकाच्या माध्यमातून या ठिकाणी अनुदान मिळवण्यासाठी येथील फळपिकाची रोपं शेतकऱ्यांनी वापरली पाहिजेत. मित्रांनो, भाजीपाला गुणवत्ता केंद्र कृषी विज्ञान केंद्र बारामती भाजीपाला कलम तंत्रज्ञान सुविधा ग्राफ्टिंग चेंबर या ठिकाणी त्यांनी तयार केलेलं आहे. तर या ठिकाणी प्रदर्शनाव्यतिरिक्त इतर दिवशी आपल्याला हायड्रोपोनिक पद्धतीचे प्रोजेक्ट तसेच विविध शेतीचे प्रोजेक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. कलम कसे करावे
याविषयी या ठिकाणी मार्गदर्शन शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं. तसेच हायड्रोपोनिक पद्धतीने शेती करून शेतीचं उत्पादन कमी जागेत कसं वाढवता येईल यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाते. तरीही कलम करण्याचं एक चेंबर आहे मित्रांनो. तर समोर आपण पाहू शकता की मातीविना शेती एरोपोनिक्स उभ्या थरांच्या शेतीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अतिशय सुंदर पद्धतीने हे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना या ठिकाणी कायमस्वरूपी पाहता येतं. तर आपण पाहू शकता यामध्ये की अतिशय सुंदर पद्धतीने थरावर थर रचून हायड्रोपोनिक पद्धतीने शेतीविषयक मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. आतमध्ये जाऊन शेतकरी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी विविध प्रकारचे कृषी विज्ञान केंद्राचे स्वतःचे प्रोजेक्ट या ठिकाणी वेलवर्गीय भाजीपाला हायड्रोपोनिक पद्धतीने तसेच वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी तयार करण्यात येत आहेत. की खरबूज पिकाची लागवड वेलवर्गीय पद्धतीने खाली न पसरवता वरती कशा पद्धतीने करावी याचं मार्गदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. तर इथं मातीविना शेतीचा हा भव्य प्रोजेक्ट आपल्याला ट्रेनिंग सेंटरमध्ये मार्गदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यांना करतात. तर अशा पद्धतीने या बारामती कृषी विज्ञान केंद्रातील विविध कार्यालये, शेतकऱ्याची सुविधा, ट्रेनिंग सेंटर अशी वेगवेगळी माहिती या ठिकाणी आपल्याला नक्की पाहायला मिळते. मित्रांनो, आपण या ठिकाणी रोपवाटिका युनिट याची माहिती घेतली. त्यानंतर आपण इथं भाजीपाला रोपवाटिका तसेच विविध टोमॅटोची 40 फुटापर्यंत वाढ होणाऱ्या टोमॅटो पिकाची या सेडनेटमध्ये लागवड केलेली आहे. तर आपण या ठिकाणी अत्यंत सुंदर आणि शांत वातावरणात हा शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी किंवा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना माहिती घेण्यासाठी हा प्रोजेक्ट यांनी उभा केलेला आहे. तर डच पॉली हाऊस 2 यामध्ये टोमॅटोची शेती केलेली आहे. तर या ठिकाणी शेतीविषयक माहिती पाहत असताना आपण या ठिकाणी पाहू शकता की 40 फुटापर्यंत उंची या टोमॅटोची वाढू शकते. अशा पद्धतीने या टोमॅटोची लागवड केलेली आहे. तर या टोमॅटोला विविध म्हणजे तळापासून तर वरपर्यंत टोमॅटोची उत्पादन होतं आणि ते वरले उत्पादन काढण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं यंत्र वापरलं जातं. त्या माध्यमातून या टोमॅटोचे उत्पादन काढलं जाते. आज आम्ही बुलढाण्यावरून बारामतीला कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलो होतो. त्यामध्ये आम्हाला रोप बिये सगळं सुधारित संकरित वाण त्यानंतर ऑर्गॅनिक शेतीबद्दल बरीचशी माहिती मिळाली. ऑर्गॅनिक थोडंसं आहे, अवघड आहे, पण करायला काही हरकत नाही. थोडासा वेळ लागेल कारण आपल्या शेतीला रासायनिकची हे झालेली सवय झालेली आहे, त्यामुळे ऑर्गॅनिकला थोडंसं वेळ लागेल. पण किचकट आहे, पण करायला काही हरकत नाही. आणि हे तंत्रज्ञान शेतकरी सध्या करू शकत नाही. थोडंसं किचकट आहे, पण आहे चांगलं, पण थोडं किचकट आहे, त्याला वेळ लागेल, पण करायला काही हरकत नाही. आणि प्रदर्शन व्यवस्थित वाटलं आम्हाला. शेतकऱ्यांसाठी फार प्रेरणादायी आहे आणि खूप छान आहे. म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा आम्हाला जे भरपूर माहिती मिळाली. इथं जे हे होती आमची अपेक्षा त्यापेक्षा खूप माहिती मिळाली आणि ते छान वाटलं. प्रत्येक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात एक वेळ तरी आवश्यक भेट द्यायला काही हरकत नाही या केंद्राला.